श्री स्वामी चरित्राच्या पहिल्या अध्यायात विष्णुबुवांनी देवदेवता, गुरु, संत, कवी, महंतांना कार्यसिद्धीस जावं म्हणून आवाहन केले। दुसऱ्या अध्यायात स्वामींची प्रकट कथा सांगितली। तृतीय अध्यायात समर्थांच्या अक्कलकोट मधील आगमनाची गोष्ट वर्णन केली आहे। दोन खलवृत्तीच्या संन्याशांचे वृत्तांत चौथ्या अध्यायात सांगितले आहे। बडोदा निवासी मल्हारराव राजांची कथा पाचव्या अध्यायात आहे। त्यांचे सरदार यशवंतराव यांची गोष्ट सहाव्या अध्यायात अंतर्भूत केली आहे। सातव्या अध्यायात विष्णुबुवा ब्रह्मचारींच्या महाराजांवर जडलेल्या भक्तीचं वर्णन आहे। आठव्या अध्यायात शंकररावांनी बांधलेल्या मठाची माहिती आहे। नवव्या अध्यायात शंकररावांनी बांधलेल्या मठाची माहिती आहे। चिदंबर दीक्षित यांचे वृत्त 10व्या अध्यायात आहे। 11, 12, 13व्या अध्यायात बाळाप्पाची इतिहास कथा उलगडून सांगितली आहे। 14व्या अध्यायात विष्णुबुवांनी भक्ती मार्गाचं निरूपण केलं आहे। 15व्या अध्यायात आपल्याला बसप्पा तेली यांची स्वामी भक्ती समजते। 2, 16 आणि 17व्या अध्यायात हरिभाऊ मराठ्यांच्या समर्थ भक्तीची महती आपल्याला कळते। स्वामीसूत यांचे कनिष्ठ बंधू दादाबुवा समर्थ भक्त कसे झाले याची गोष्ट 18व्या अध्यायातून आपल्या समोर येते। वासुदेव बळवंत फडके आणि तात्यांचे सत्य स्वरूप 19व्या अध्यायात विष्णुबुवांनी सांगितलेलं आहे। एका निर्धन गृहस्थाच्या भाग्य उदयाचा चमत्कार 20व्या अध्यायात वर्णन केला आहे। ग्रंथ निर्मितीचं प्रयोजन सांगून विष्णुबुवा थोरात श्री स्वामी चरित्र सारामृताची समाप्ती करताना म्हणतात, स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोन, आला घेऊनी विष्णू कवी, आपुल्या कंठी तत्काल, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले। श्री स्वामी समर्थ।